सर्वमेव तमसां राशिर्नाशयति विघ्नान् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलू पद्मकरेण शङ्खं चक्रौ गदा भूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये महारुद्र श्री हनुमान की जय। प्रारंभे विनती करू गणपती विद्यालया सागरा अज्ञानत्वहरो निर्बुद्धिमति दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख अवखे देशांतरा पाठवी हे जंबागणनायका गजमुखा भक्ता बहुदोषणी मंगलमूर्ती या कुंदेन तुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावृदण्डमण्डिरकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्मजित शङ्कर प्रभुतिभिर्देवैः सदा वन्दिता सा माता सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्ते 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 नमो नमः विभो भक्तिने मोक्षः तुच्छकेला गुणागावयावे ततो हि मुकेला नमोनी पदा स्वर्णदी चंद्रभागा नमस्कार माझा तुला पांडुरंगा नमस्कार माझा तुला पांडुरंगा नमस्कार माझा तुला पांडुरंगा पंढरीनाथ महाराज की जय। जय जय राम कृष्ण हरे राजा राम जय जय राम कृष्ण हरे राजा राम जय जय राम कृष्ण हरे राजा राम जय जय राम कृष्ण हरे राजा
याच्यासाठी होते. ओम नमः प्रणवार्थाय शुद्ध ज्ञानैकमूर्तये निर्मलाय प्रशांताय दक्षिणामूर्तये नमः विरह्ये सर्वविद्यानां विषये भवरोगिणां गुरवे सर्वलोकानां दक्षिणामूर्तये नमः अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त शुभा सारिखे पूर्णवैराग्य जाचे वसिष्ठापदे ज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ. मंगलमूर्ती श्री गणरायाला वंदन करतो. ज्यांच्या वर्तनानं वागणुकीनं आपला हा धर्म टिकून आहे, आपली संस्कृती टिकून आहे, अशा सर्व अधिकारी साधकांना वंदन करतो. कीर्तनावरती नितांत प्रेम असणाऱ्या आणि ही श्रवण भक्ती करण्याकरता जमलेल्या सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करतो. दोन्ही साथीदारांना वंदन करतो. कोणी हरिभक्त पारणीचे उपस्थित असतील त्यांचा आदरयुक्त सन्मान करतो. वैदिक मंडळी कोणी उपस्थित त्यांना विशेष नमस्कार करतो आणि आजच्या कीर्तन सेवेला आरंभ करतो. यांचा निषेध आला का बरं व्हॉट्सअपवर वर चांगला लिहूया खूप दिवसांनी
म्हटलं खरंच योग मणिकांचन योग आहे. म्हटलं नारदाची गादी बरं का आणि साथीला लक्ष्मी नारायण पंढरीनाथ महाराज की जय. असा क्वचित जे घेतो बरं का. निरूपणाकरता आपण संत तुकाराम महाराजांचा अनेक अभंग आपण तुकाराम महाराजांचे ऐकल्या. प्रत्येक अभंगातून महाराजांनी जनहिताकरता काही ना काही उपदेश केला. आजच्या या अभंगामध्ये तुकाराम महाराज भक्तीचं महत्व पटवून देताना सांगतात, हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे, तुका म्हणे घालू देवावरी फार, वाहू हा संसार तया पायी पंढरीनाथ महाराज. या अभंगामध्ये महाराजांनी भक्ती करा किंवा नामस्मरण घ्या असा कुठलाही आग्रह धरलेला नाही. कारण संतांना माहिती आहे की देवासाठी प्रत्येक जण काही ना काही करतच असतो, त्यासाठी वेगळं काही करा म्हणून सांगायची गरज नाही. एकानं आम्हाला सांगितलं, म्हणजे एकाला विचारलं होतं, म्हटलं आज रोज कीर्तन येते चालले एका मंदिरामध्ये, एका श्रोत्याला विचारलं, म्हटलं ज्यांच्याकडे राहायची व्यवस्था होती त्याला, म्हटलं कीर्तनाला काय येत नाही तुम्ही? तर मला कीर्तनामध्ये तुम्ही सांगणार काय? देवाचं नाव घेते, तुम्ही कशाला सांगायला आम्हाला काही घेता येत नाही? तसं संतांना माहिती आहे प्रत्येकाचं देवासाठी काही ना काही चाललेलं आहे. कोणी नामस्मरण करत आहे, कोणी पूजा अर्चा चालू आहे, जपजप्य चालू आहे, प्रत्येकाचं देवासाठी काही ना काही चालू आहे. फार काही नाही जमलं तरी देवासमोर उभं राहून हे आपण असं काहीतरी करतो, नमस्कार. तरी प्रत्येकाचं काही ना काही चाललंय. त्यामुळे संत म्हणाले की देवासाठी प्रत्येकजण काही ना काही करतच आहे. पण तुकाराम महाराज या अभंगामध्ये सांगतात की जे देवासाठी म्हणून जे जे काही करतायत ते खरंच देवाला प्रिय आहे का? जे जे काही आपण देवासाठी म्हणून करतोय ते देवाला खरंच प्रिय आहे का? कारण समर्थांची दासबोधामध्ये सुंदर ओवी आहे. समर्थ म्हणाले भक्ती कशी असावी? भगवंताची जयाची प्रीती आपण वर्तावे तेणेची रीती, तेणे सख्य घडेल नेमस्ती भगवंताची मंगलमूर्ती. व्यवहारामध्ये जी भगवंताला प्रिय होईल अशी भक्ती असावी. आपण जे जे काही व्यवहारात करतोय ते खरंच भगवंताला प्रिय आहे का? गणेशोत्सवामध्ये डीजे वरती तंगड्या उडवून नाचणं हे त्या गणपतीने सांगितलंय का? कदाचित काही मंडळांना दृष्टांत दिलं नसेल त्या गणपतीने, बरं का? अथर्व शिरशाऐवजी शांताबाई लावा आमचं म्हणणं नाही. पण त्या करता त्या उत्सवाची त्या मूर्तीची विटंबना कशी करतात? म्हणून तुकाराम महाराजांनी भक्ती करा असा आग्रह मुळीच धरला नाही. पण जी भक्ती करत आहात ती कशी असावी? हेची थोर भक्ती आवडते देवा, ती भक्ती देवाला आवडणारी असावी. भक्ती म्हणजे काय? कुठली क्रिया व्यवहारातली सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्या ज्या काही क्रिया करतो त्या कुठल्या क्रियाला भक्ती म्हणायचं? देवाला पंचामृताचे अभिषेक करणं, दुधा तुपाचे अभिषेक करणं म्हणजे भक्ती आहे का? प्रदक्षिणा घालणं देवावरती म्हणजे भक्ती आहे का? मॉर्निंग वॉकच्या निमित्तानं लोकांच्या कंपाऊंड मध्ये फुलं तोडून आणून देवाला घालणं म्हणजे भक्ती आहे का? भक्ती म्हणजे काय नेमकं? तर पंत महाराजांचं एक बोल आहे, भक्ती म्हणजे काय? ऐसी प्रेमाची ही जाती करी लाभा विण प्रीती. भगवंताविषयी असलेलं शुद्ध सात्विक प्रेम म्हणजे भक्ती. आणि असं प्रेम म्हटल्यानंतर सगळ्यांनी सगळ्या संतांनी एकाच व्यक्तीचं उदाहरण, एकाच देवाचं उदाहरण दिलं, ते म्हणजे भगवान गोपाळकृष्ण, की ज्यांचं वर्णन अनेक संतांनी केलंय. त्या गोपिकांनी शुद्ध सात्विक भगवंतावरती प्रेम करावं. पांडवांचं असलेलं भगवंतावरती प्रेम
आणि त्याकरता भगवंताने काय केलंय, वामन पंडितांचा सुंदर श्लोक आहे बरं का. योजितो हयगळा गळसूत्रे, योजितो हयगळा गळसूत्रे, जो रमेसी करी मंगळसूत्रे, ज्या करे धरित माधव दोरे, पार्थ भाग्य किती काय वदोरे, गोपाल कृष्ण भगवान की जय. योजितो हयगळा गळसूत्रे, जो रमेसी करी मंगळसूत्रे. वामन पंडित वर्णन करतात की भगवंताचं किती प्रेम आहे पांडवांवरती आणि पांडवांचं किती आहे, की असं वर्णन करतात की योजितो हयगळा गळसूत्रे, ज्या हाताने अर्जुनाच्या घोड्याचे लगाम ज्या हातामध्ये धरतो, त्याच हाताने लक्ष्मीला, रुक्मिणीला, रमेला मंगळसूत्र घालतो. इथे वामन पंडित वर्णन करतात की रमेला, लक्ष्मीला मंगळसूत्र घालताना जितका आनंद भगवंतांना झाला नसेल, त्याच्या दुप्पट आनंद अर्जुनाचे घोडे हाकताना होतो. याचं कारण काय? शुद्ध सात्विक प्रेम. आपण अलीकडे जो अर्थ लावतो प्रेमाचा, विकृत अर्थ बरं का, त्याला प्रेम म्हणत नाही. कारण प्रेम म्हटल्यानंतर अलीकडे सगळेच तरुण मंडळी ना, कोणावर टीका करत नाही बरं का, पण सगळ्यांनाच प्रेम म्हटल्यानंतर 14 फेब्रुवारी लक्षात येतं फक्त बरं, व्हॅलेंटाईन डे. पण त्याला एक वेगळा शब्द आहे ज्याला आपण आता अलीकडे प्रेम प्रेम म्हणून म्हणतो, त्याला इंग्लिश मध्ये वेगळा शब्द आहे लस्ट. लव नाही, लस्ट. लस्ट म्हणजे वासना. आजकाल समाजामध्ये प्रेमाच्या नावावर जे जे काही चाललंय त्याला प्रेम म्हणायचं का? एखाद्याच्या एखादीवरती प्रेम असतं एकतर्फी, पण ती मिळाली नाही म्हणून मी आत्महत्या करते, तिच्या तोंडावर ऍसिड फेकते, याला प्रेम म्हणायचं का? हे प्रेम नाही, ही विकृती आहे. प्रेम म्हणजे काय? ते चित्रपटाचं नाही बरं का. प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं असं नाही काही. पंढरीनाथ महाराज, प्रेम म्हणजे काय? ज्या कोणावरती आपण प्रेम करतोय ती व्यक्ती भले माझी नाही झाली तरी चालेल, पण जिथं कुठं राहील तिथं ती कायम सुखी असावी. समर्थांचं वाक्य आहे, दुसऱ्याच्या दुःखात दुखवे, परसंतोषी सुखी व्हावे आणि अवघेची सुखी असावे, अशी वासना ज्याची आहे त्याला प्रेम म्हणायचं. आणि असं प्रेम कुणी केलं तर गोप गोपिकांनी त्या भगवंतावरती, भगवान गोपाळ कृष्णावरती, की ज्यांच्या लीलांचं आम्ही त्याचे विकृत अर्थ लावतो बरं का. पण नाथ महाराजांनी वर्णन केलं की जेथ खेळे आत्मा रामू, तेथ केवी निघेवा बापुडा निष्कामू, माझेनी गोपिका संगे निष्कामू, काम संभ्रम द्या नाही. किती शुद्ध सात्विक प्रेम. नामदेव महाराजांचा अभंग आहे बरं का. साखरेला चांगले बसले बरं, त्यामुळे थोडाच काहीतरी गावं बरं काय. लक्ष्मण रेषे आखून दिलेलं नाहीये की बुवा, आता काही ठिकाणी गेल्यानंतर असतो बुवा कीर्तन कितीही उशिरा सुरू झालं तरी बुवा 12 वाजता बसलाच पाहिजे. पंढरीनाथ महाराज असा काही ते नियम नाहीये. याचा अर्थ मी अंत पाहणार नाही बरं. परब्रह्म निष्काम तो हा, परब्रह्म निष्काम तो हा, गौरिया घरी तो हा, गौरिया घरी वाक्या वाळे अंगो कृष्णा, नवनीत चोरी तो हा, परब्रह्म निष्काम तो हा, परब्रह्म निष्काम तो हा, परब्रह्म निष्काम तो हा. मनती गौरी हरिची पाऊले धरा, हरिची पाऊले धरा, रांगत रांगत येतो हरिहा, रांगत रांगत येतो हरिहा, राज मंदिरा, लपक छपक येतो हरिहा, लपक छपक
किती सिद्ध सात्विक प्रेम आहे सज्जनो. फार सुंदर पुराणामध्ये एक वर्णन आहे असं. भगवान गोपाल कृष्णाने जे जे म्हणून भगवंताला आपले लाडके भक्त म्हणून भगवंताचे म्हणवतात ते खरंच आहेत का हे पाहण्याकरता म्हणून एकदा परीक्षा पहिली बरं. यथावत माहिती आपल्या सगळ्या. भगवंताने एक नाटक केलं, पोटशी उठले म्हणून बरं का, आणि स्वस्थ पडून राहिले, कोणाशी काही बोले ना. रुक्मिणी देवीने पाहिलं आणि भगवंताला म्हटलं भगवंता, आज काही दिवस पहाटे आपण असे शांत बसून काय होते आपल्याला नक्की. भगवंताने सांगितलं, म्हटलं रुक्मिणी तुला सांगून काय उपयोग नाही. म्हटलं सांगा काय झालं ते तरी सांगा. रुक्मिणी म्हणाले माझं आता काही खरं नाही, थोडेच दिवस शिल्लक राहील बरं का. असं म्हटल्यानंतर सज्जन हो, रुक्मिणी देवीला वाईट वाटलं आणि उरलेल्या बाकीच्या स्त्रियांनी ऐकलं आणि द्वारकेमध्ये रडारड सुरू झाली बरं. ती भगवंत जाणार आणि एवढ्यामध्ये नारद मुनींचं आगमन झालं. नारद मुनीने भगवंताकडे पाहिलं, भगवंताने नारद मुनीकडे पाहिलं आणि नजर झाली आणि त्याच्यामध्ये सगळं सांगून टाकलं काय आहे ते. नारद मुनीने विचारलं, मग आम्ही पण या नाटकात सामील व्हायचं का. म्हटलो तुम्ही इथे सामील व्हायचं. नारद मुनी आले, रुक्मिणी देवी रडताना पाहिलं. म्हटलं काय झालं, असं असं बघा काय म्हणतात. म्हटलं भगवंत काय झालं, असं आहे नारदा, याचं दुखणं लागलं, ह्याच्यावर उपाय नाही काही बरं का. तेव्हा आता मी काही दिवसाला सोबती आहे. नारद म्हणाले भगवंत असं कसं, काहीतरी उपाय असेल की आहे उपाय, पण कोणी करणार नाही बरं का. काय
जो कोणी माझा भक्त, माझ्यावर अत्यंत प्रेम करणारा माझा भक्त आपल्या पायाची धूळ आणून माझ्या कपाळी लावेल, त्यांनी मी व्याधीमुक्त होईल. नारद मुनी म्हणले एवढंच ना, त्यात काय झालं, कोणी देईल? भगवंत म्हणाले तुम्ही देता का? मी म्हणाले देणार नाही, तुम्हाला धूळ द्यायची म्हणजे रवरव नरकात जायचं, म्हणूनच म्हणतो कोणी देणार नाही बरं का. नारद मुनी म्हणाले बहुधा प्रयत्न करून, म्हणून तिन्ही लोकांमध्ये फिरून आले, भगवान शंकरांकडे गेले, ब्रह्मदेवांकडे गेले, पण एकही आपल्या पायाची धूळ द्यायला तयार होईना. परत आले तेव्हा भगवंतांनी सांगितलं काय झालं? म्हटलं तुमचं म्हणणं खरं आहे, कोणी द्यायला तयार नाही. म्हटलं कोणीकडे गेला? सगळीकडे जाऊन आलो. गोकुळात गेला होता का? गोकुळात गेलात का? नाही म्हटलं तिथं इतक्या सगळ्या ठिकाणी फिरलो, तिथे काही मिळालं नाही. गोकुळात तुमच्या काय मिळणार? आणखी गोकुळला पण राग आला बरं. म्हटलं भगवंता गोकुळ सोडून इतके वर्ष झाले पण अजून काही गोपिकांना विसरलं नाही बरं का. भगवंत म्हणाले रुक्मिणी असा मत्सर करू नको, खरंच त्यांची भक्ती आहे तशी बरं का. नारद मुनीने सांगितलं का तिथं जाऊन बघा काही मिळतंय का. आणि नारद मुनी गेले हो गोकुळामध्ये. नारद मुनी येताना पाहिलं, सज्जन हो गोपिकांना वाटवा भगवान गोपाळकृष्ण झाले म्हणून धावत धावत त्याकडे पाहत होतो, हातामध्ये तंबोळी घेतलेली. म्हटलं हे आमचे कृष्ण आहेत. नारद मुनीला विचारलं ह्या मुनीवर्य कुठून आला? म्हटलं आताच द्वारकेहून आलोय. आमचा कृष्ण कसा आहे? म्हटलं कृष्णाचीच गाथा घेऊन तुमच्याकडे आलो बरं. म्हटलं काय झालं? आमच्या असं असं आहे, पोटशूळ व्याधीने त्रस्त आहेत भगवंत आणि काही दिवसाचे सोबते तसं ते म्हणतात. मग म्हटलं त्याच्यावर काही उपचार नाही का? काय सांगाल ते आम्ही करायला तयार आहोत. म्हटलं आहे उपचार आहे. काय आहे उपचार? म्हटलं याकरता जो कोणी आपल्या पायाची धूळ भगवंताला आणून देईल, त्यांच्या मस्तकी लावेल, त्याने त्यांची व्याधी बरी होईल. सज्जन हो गोपिकांनी ऐकलं हो. गोपिका त्या मैदानामध्ये थे 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 नाचायला लागल्या. नारद मुनी म्हणतात थांबा थांबा थांबा, पुढची अट ऐका काय ती बरं. लगेच उतावळे होऊ नका. असं आहे जो कोणी आपल्या पायाची धूळ भगवंताच्या मस्तकी लावेल ना, तो रवरव नरकात जाईल बरं का. गोपिकांनी सांगावं सज्जन हो, आमचा गोपाळ कृष्ण जर बरा होणार असेल ना आमच्या धुळीमुळे, पाय धुळीमुळे, तर आम्ही अनेक जन्मानुजन्म नरकात जायला तयार आहोत. आमचा कृष्ण बरा झाला पाहिजे. आणि नाचायला लागल्या होत्या गोच्यामध्ये, वाळवंटामध्ये. चिखल गेला आणि नारद मुनींना घळघळ डोळ्यातून अश्रू वाहू लागले. नारद मुनी भान विसरून गेले. त्या ज्या ठिकाणी कृष्ण खेळलाय, बालपण कृष्णाचं गेलं, तिथली माती त्या गोपिका पाठी भरून देत आहे आणि नारद मुनी आपल्या अंगावर ओतून घेत आहेत. पाठी घेऊन गोकुळामध्ये आले. भगवंतांनी म्हटलं आलास का नारदा? म्हटलं हो. काय दिसतं? म्हटलं तुम्ही म्हणताय तेच खरंय. ऐशी प्रेमाची ही जाती करी लाभा, कुठलेही स्वार्थ मनामध्ये न ठेवता त्या गोपिकांची तुमच्यावर असली शुद्ध सात्विक भक्ती, शुद्ध सात्विक प्रेम, त्यालाच म्हणायचं भक्ती. हे थोर भक्ती आवडते देवा, संकल्पाने माया संसाराची. ती भक्ती कशी? तर देवाला आवडणारी बरं का. आता आम्ही जे व्यवहारात साधी आरती घेऊ, आरत्या आपण म्हणतो, संतांनी काहीतरी विचार पण दिले की नाही आरत्या, आम्ही त्याच्यामध्ये का बदल करतो? संकष्टी पावा, संकटी पावावे असताना संकष्टी पावावे म्हणायचं, फणीवर वंदना वगैरे वगैरे जे काय असेल ते बरं का. धन्य मिळून अणुक्षेत्र बाळा, सुवर्णाची कमळे वनमाळा काळा असताना वनवा लागला म्हणायचं. पंढरीनाथ महाराज कीर्तना सांगायचं विलंबून सांगत नाही बरं, काही अनुभवलेलं आहे सत्यनारायणच्या पूजेमध्ये. संतांनी काहीतरी विचार करून दिलाय की नाही, त्यामध्ये बदल करण्याचा अधिकार आपल्याला का? नामदेव महाराजांनी कशी भक्ती केली भगवंताची. नामदेव महाराज कीर्तन करायचे आणि त्याच्यामध्ये असं वर्णन होतं की भगवंत येऊन नाचायचे. माझ्या पद्धतीत सांगत नाही, जनाबाईंचं वर्णन आहे. नामदेव करी कीर्तन पुढे बा नाचे पांडुरंग, तरी स्वर काढायला लागले. म्हणणं भाग आहे बरं का. मला काय म्हणायचंय त्यांना आधी कळले. फार सुंदर वर्णन आहे बरं का. श्रोते डोळायचे भगवंत कीर्तना. आम्ही आता कीर्तन करून किती वर्ष झाली? जवळजवळ 20 वर्ष होत आली कीर्तन करायला. अजून अनुभव नाही हो कधी पांडुरंग नाचला असं कीर्तनामध्ये. हा बरं, पांडुरंग सोडावं एवढं आमचं पुण्य नाही, एवढी आमची भक्ती नाही. पण मी म्हणतो एखाद्या पांडुरंग नावाचा मनुष्य तरी येईल की नाही? तो पण नाही होईल. आला तर शेवटपर्यंत बसायची शाश्वती नाही. याचं कारण आज आम्ही
भगवंताला प्रिय होईल असं कीर्तन आमचं नसतं. आमचं कीर्तन श्रोत्यांना प्रिय होईल असं असतं. बरं कीर्तनाला उभारायच्या आधी सांगतो तो बुवा एखादा नाट्यसंगीत होऊन जाऊ द्या. एकाला तर काही सांगितलं माहिती का, गमत विरोध सांगत नाही, सत्य परिस्थिती सांगते. महाशिवरात्रीचा उत्सव होता आणि ते कीर्तनाला सुरू होणार आता कीर्तन मंगळाचरण सुरू करणार नाही एवढं खाली एक अति उत्साह श्रोता बसलेला होता. त्यांना सांगितलं, म्हटलं बुवा आज माझ्या आवडीचं एक नाट्यसंगीत म्हणाल का? म्हटलं कुठलं? नृत्य सुंदरी करू बोबा पंढरीनाथ महाराज. बाबाने म्हटलं मी माझ्या बायकोशी भांडून आलेलो नाही आणि ही ती काय वेळ नव्हे आणि हिचं स्थान नव्हे, त्याच्यासाठी काहीतरी प्रसंग पाहिजे. आणि आज जे कीर्तन करतोय श्रोत्यांना प्रिय होईल असं कीर्तन करतोय. साधारण बुवा तासाभरात आठवणार असेल तर अतिउत्तम. पुढच्या वर्षी नक्की त्याला पुन्हा बोलवणार. पंढरीनाथ इथलं सांगत नाही, पंढरीनाथ महाराज की. नामदेव महाराजांचं कीर्तन असं नव्हतं. कीर्तन करायला की पांडुरंग येऊन नाचायचा. मी काही वेळा इथे म्हटलेली दिंडी, पण तरी ती दिंडी म्हटल्याशिवाय पुढे जावत नाही. बरं हरिभक्त पारायण दत्तदास बुवा यांनी आजरामन करून ठेवली दिंडी हे वृत्त. बरं हल्ली आम्ही पण व्याकरणाचे सगळेच नियम धाब्यावर बसतो. बरं जादू विकृत हे सुंदर वृत्त आहे ज्याच्यामध्ये मंगलाष्टक म्हणतात. आता मंगलाष्टक म्हणजे काय? हृदयावरती मंगल असे संस्कार होतील अशी अष्टकती म्हणायची मंगलाष्टक. शार्दूल वेगळी वृत्त आहे, पण सगळे नियम धाब्यावर बसून आणि काही टळापोळ जोडाकडे मंगलाष्टक त्याला म्हणायचे की नाही हाच पाहिजे प्रश्न पडतो. म्हातारी उडली कळ्यात बुडली प्रत्यक्ष म्या पाहिली दादाने वर काढली नदी तरी नेवणीया गाडी शुभमंगल सावधानी. त्याच्यात शुभ काय आणि मंगल काय. अतिशय सुंदर असं वृत्त दिंडी म्हणजे काळाच्या पटलेल्या सगळ्याच गोवांनी प्रसिद्ध करून, पण आम्ही ऐकलं जास्त का गोवांकडे जिथे कुठे कीर्तन यायचं असेल त्या ऐकायला जायचं आणि गोवांना ही दिंडी आवर्जून म्हणायला सांगितलं. गोवा सांगायचे काहीतरी प्रसंग पाहिजे त्याच्याकरता. म्हटलं प्रसंग तुम्ही त्याच्याकरता ते हरिपाल चरित्र आख्यान लावा, त्याच्यामध्ये ती दिंडी आहे. पण ती दिंडी म्हणा अतिशय सुंदर. कसं असायचं म्हणे नामदेव महाराजांचं कीर्तन? नामदेवाची हो नामदेवाची अमृत तुल्यवाणी. नामदेवाची अमृत तुल्यवाणी श्रवणी येता श्रवणी येता लोचनी येत पाणी. श्रवणी येता लोचनी येत पाणी. नामदेवाची अमृत तुल्यवाणी. नामदेवाची अमृत तुल्यवाणी श्रवणी येता लोचनी येत पाणी. सुवये येतो श्रवणासी कैटभारी. सुवये येतो शेवटे डोळायचं कीर्तनामध्ये भगवंत डोळायचे शेवटे डोळायचे. आमच्या कीर्तनात बोलतात फरक एवढाच आहे त्यांच्या आसने आमचा बघायचं आहे. आता मला सांगा सगळ्यांनाच काही रागदारी कळते अशी नाही. आता ही लहान लहान मुलं बसते त्यांना एखादा राग विचारला तर सांगता यायचं नाही. पिंपलाचं स्वर काढून द्या नाही सांगता यायचं. पण दोन्ही बैठक घेतले की लगेच जातात की नाही. बैठकला बरोबर करतो ना पण तेव्हा संपणार असतो सगळं. सुबये येतो श्रवणासी कैटभारी. रंग चढला पै कीर्तनास भारी. रंग चढला पै कीर्तनास नामदेवाची पंढरीनाथ महाराज की जय. असं कीर्तन असायचं आणि म्हणून भगवंत नाचायचे. आज आमच्या कीर्तनात नाही नाचत कारण आमची तशी साधना नाही तशी भक्ती नाही. हेची थोर भक्ती आवडते देवा
पुढे महाराज सांगतात ते करण्याकरता पुन्हा काय संकल्पावे माया संसाराची. फार सुंदर अभंग आहे. 3-3, 4-4 दिवस बोला तेवढं थोडं आहे, पण आपल्या इथे मर्यादा आहे. काटा 12वरती गेलेला आहे. त्यामुळे बरोबर डायरेक्ट पुढच्या टप्प्यावर जाऊ. हे जी थोडं भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची. ज्या संसाराची माया सोडायला सांगितलं तो संसार कसा आहे बहिणाबाईंनी वर्णन केलंय. अरे संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके मग मिळते भाकर. सुख आणि दुःखाचा मिश्रित हा संसार आहे. अशा सुखदुःख मिश्रित संसारामध्ये सुख किती आहे? सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वता एवढे. ते जवा एवढं सुख मिळवण्याकरता मनुष्य धडपडतो आणि किती धडपडतो? आपलं हे धड पडेपर्यंत धडपडतो. तरी ते सुख मिळते का? नाही. ते सुख मिळवण्याकरता हे थोड भक्ती आवडते देवा संकल्पा संसाराची माया सोडवायला सांगितली. याचा अर्थ संसार सोडून देवदेव करा असं मुळीच सांगितलं नाही. समर्थांचं तर प्रसिद्ध वाक्य आहे, आधी प्रपंच करावा अनेक काम. फक्त तेवढं आम्ही लक्षात ठेवतो, बाकी सगळं साठी नंतर. संसार सोडा असं कोणी सांगितलं नाही बरं का. विठोबांना दत्तप्रभू यांचा सुंदर श्लोक आहे, संसार कामा करिता रिकामा होशील केव्हा भजशील रामा. आता तरी तू धरी एक नेमा कामात कामा भजशील रामा. गोपाल कृष्ण भगवान की जय. संसार करता करता भगवंताची भक्ती करते त्याकरता संसार काही टाकावं लागत नाही बरं का. संसार सोडावा लागत नाही. नाथ महाराजांचं सुंदर भारुड आहे बरं का. वेळ कमी आहे म्हणत नाही, अतिशय सुंदर भारुड आहे नाथ महाराजांचं. होऊ द्या. सांगते तुम्हाला वेगळे निघा. सांगते तुम्हाला वेगळे निघा. सांगते तुम्हाला वेगळे निघा. सांगते तुम्हाला वेगळे निघा. वेगळे निघोनी संसार बघा. वेगळे निघोनी संसार बघा. सांगते तुम्हाला वेगळे निघा. सांगते तुम्हाला वेगळे निघा. संसार करिता शिणले मी भली. संसार करिता शिणले मी भली. सासू विकून म्हणल्या तुले. सासू विकून म्हणल्या तुले. वेगळे निघा. सांगते तुम्हाला वेगळे निघा. संसार करिता शिणले मी बहु. संसार करिता शिणले मी बहु. सासरा विकून आणले गहू. सासरा विकून आणले गहू. वेगळे निघा. वेगळे निघा. सांगते तुम्हाला वेगळे निघा. संसार करिता शिणले मी झणी. संसार करिता शिणले मी झणी. नणका विकल्या 4 जणी. नणका विकल्या 4 जणी. वेगळे निघा. सांगते तुम्हाला वेगळे निघा. संसार करिता शिणले पायी. संसार करिता शिणले पायी. वीर विकले साहीच्या साही. वीर विकले साहीच्या साही. वीर विकले साहीच्या साही. वेगळे निघा.
कसं होतं आता बघा. आता आपल्यावरती गदा आलेली आहे बरं काय. सगळं विकून झालंय आता. संसार करिता शिणले मी अति, संसार करिता शिणले मी अति, आता विकते आपला पती, आता विकते आपला पती. वेगळे निघा निघा सांगते तुम्हाला, वेगळे निघा निघा सांगते तुम्हाला. सांगते तुम्हाला, वेगळे निघा निघा सांगते तुम्हाला, निघा वेगळे निघा. पंढरीनाथ महाराज बुवा मला काय चांगली कीर्तनामध्ये सांगितलं बरं का, सगळं विकायला. पण लक्षात घ्या सज्जन, नाथमाल यांचं भारूड आहे बरं का. आणि भारूड कशाला म्हणायचं? भा हा संस्कृत शब्द आहे. भा म्हणजे बुद्धी, आणि त्यावर आरूढ झालेलं काव्य म्हणजे भारूड. शेवटचं आता आठवलं बरं का. एका जनार्दनी संसार केला, जन्म मरणाचा फेरा चुकविला. ते एक रूपक मांडलेलं आहे नाथ महाराजांनी. वेगळे निघा वेगळे निघा, त्याच्यामध्ये जे जे काही सांगितलंय सहा आधी. आता वेगळं सांगायला लोक आपण सगळी शुद्ध मंडळी आहेत, तर काटा पुढे सरकतोय. एवढ्या सगळ्या भावनाचं वर्णन करायचं बघा. पती कोण, दीर कोण, नंदा कोण, सगळ्याला माहिती आहे, पण फार सुंदर रूपक आहे बरं. आणि शेवटी तिने जे म्हटलं, आता विकते आपला पती. पती म्हणजे काय? अहंकार. हे सगळं बाजूला करून संसार बघा. आणि तेच तुकाराम म्हणजे अभंगामध्ये सांगतात, हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. म्हणजे काय? भगवंताने अनेक ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या ऋणातून मुक्त व्हायचे, त्या न मागता दिलेल्या आहेत. याचा अर्थ जसा कसा घ्यायचा नाही. रस्त्यावरच्या भिकाऱ्याला विचारावं, काय रे बाबा, देवानं 2 हात 2 पाय बुद्धी सांगितली, काही व्यवसाय काय करत नाही, यांना विचारावं म्हटलं त्यांना काय होईल? पुन्हा यांना सांगावं शेवटी 4 काठीला पैसे येतील, पुन्हा यांना विचारावं त्यांना काय होईल? प्रत्येक वेळा हा विचारतो, त्याच्यावरती याचा प्रश्न ठरला, त्यांना काय होईल? शेवटी हा पुढचा वैतागून म्हणाला की काय सारखं त्यांना काय होईल त्यांना काय? शेवटी मला आयता बसून घाशील, आता मला काय करतोय? पंढरीनाथ महाराज ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. अनेक गोष्टी त्या भगवंताकडे आपण न मागता त्याने दिलेल्या आहेत. जननी जठरी रक्षी अरे मज पोसून पंचही प्राण, रामा तू माझा यजमान. बाहेर येता मातेच्या स्तनी पय केले निर्माण, रामा तू माझा यजमान. आईच्या उदरामध्ये बाळ असतं तेव्हा या बाळाचं पोषण व्हावं म्हणून त्या मंगलमूर्तीने काय योजना केली? कवी वर्णन करतात की दंत नसेल तर दूध दियो. बरं का, पोटामध्ये असताना गर्भाची वाढ व्हावी म्हणून आई जे अन्न ग्रहण करते त्या अन्नरसापासून गर्भाचं पोषण आहे. बाहेर आल्यानंतर तोंडात दात नाही म्हणून भगवंताने काय योजना केली? दंत नसेल तर दूध दियो. तोंडामध्ये दात नाही म्हणून जन्मतः मुलाला आईकडून दुधाची व्यवस्था आहे. या सगळ्या गोष्टी आपण त्या भगवंताकडे कधी मागितल्यात का? त्या न मागता दिलेल्या, त्या ऋणातून मुक्त व्हायचंय. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे. बऱ्याच वेळा असा अनुभव येतो की इतकं आम्ही देवाचं करतो तरी हे दुःख आमच्याच नशिबी का? तर त्याचा असं सज्जनो की प्रारब्धाचे भोग हे कोणालाही चुकलेले नाही. बरं का, कर्माचा हा सिद्धांत आहे की जे जे काय आपण चांगलं वाईट कर्म करू ते कर्म त्याचं फळ दिल्याशिवाय शांत होत नाही. मग ते चांगलं असो अथवा वाईट असो, त्याचं फळ दिल्याशिवाय ते शांत होत नाही. आणि अशी कर्म साचत गेली की ती संचित कर्मामध्ये त्याचं रूपांतर होतं. आणि अशी अनेक संचित कर्म साचत गेली की पुढे ते प्रारब्धाने येतात. बरं का, देवांनाही चुकला नाही कर्म भोग हा कसा, अजाण त्या या परमात्म्याला आत्मा भेटे जसा. अगाध आहे नियतीची ही क्रिया परमेश्वरी, देवांचाही देव करीतो भक्ताची चाकरी. नाथा घरी विठू मावली अखंड भरते पाणी, राम सावळा शेले विंडो कबीर गातो गाणी. गोऱ्या संगीत चिखल तुडविता तल्लीन हो अंतरी, आणि देवांचाही देव करीतो भक्तांची चाकरी. त्यामुळे कर्मभोग हा देवानेही चुकलेला नाही. त्यामुळे जे झालंय
ते माझं कसं होईल, पुढं काय होईल अशी कुठलीही प्रकारची चिंता न करता चिता चिंता समायुक्त बिंदू मात्र विशेषतः सजीवम दाहते चिंता निर्जीवम दाहते चिता. एका बिंदूचा फरक आहे की नाही चिंता आणि चिंतामध्ये. पण चिंता ही सजीव देहाला आयुष्यभर जाळते आणि चिंता ही निर्जीव देहाला एकदाच जाळून मोकळे होते. म्हणून वाहिल्या उद्रेक दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. आणि शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात तुका म्हणे घालू देवावरी फार बाहू हा संसार तया पायी. हा संसार भगवंताच्या चरणी अर्पण करूया, फक्त विश्वास त्याच्यावर ठेवूया जो आमचा नेमका नाही. बरं का, एक जाता जाता छोटंसं उदाहरण सांगतो, घडलेली हकीकत आहे. देवावरती श्रद्धा कशी असावी बरं का, अगदी घडलेली घटना जी अलीकडेच मला कळली. बरं देवरूपमध्ये घडलेली घटना आहे. देवरूपमध्ये रघुपतीचं देऊळ आहे वरचारीमध्ये. तर फार पूर्वी म्हणजे काही पिढ्यापूर्वी तिथे कुणी सरदेसाई नावाचे गृहस्थ होते. यांना माहिती बरोबर ना, देसाई नावाचे गृहस्थ होते. आणि त्यांचा नेम असा असायचा की रोजचं जेवण केलं तयार झालं की रामरायाला नैवेद्य अर्पण केल्याशिवाय आपण जेवायचं नाही. आणि जेवायचं ते सुद्धा कुठलं, जे रामरायाला पान अर्पण करू की त्यांची अशी श्रद्धा की रामरायाने ते जेवलं की त्याचं उच्चिष्ट जे असेल ते आपण घ्यायचं. हा कायमचा नेम त्यांचा. असे काही वर्षात त्यांचा नेम चालू होता. पण एक दिवस सज्जन प्रसंग असा आला की नेहमीप्रमाणे पत्नीने नैवेद्य करून ठेवला. त्याने ते नैवेद्याचं ताट घेतलं, देवळामध्ये आले, ती संगमरवराची मूर्ती रामरायाची समोर ते पान ठेवलं, नेहमीप्रमाणे नैवेद्य अर्पण केला. आणि आता बाकीचे नैवेद्य गाईचं पान वगैरे द्यायचं असेल म्हणून ते घरामध्ये परत येत होते. आणि इकडे काय झालं, नैवेद्याची जी पानं वाढलेली होते त्याच्यामध्ये त्यांच्या घरातल्या एका मांजरानं तोंड घातलं. खाल्लं काय त्याचा कुठलाही काहीतरी पदार्थ एखादा खाल्ला आणि ते मांजर तडफडायला लागलं, नदीत गेलं मांजर. आणि त्यावेळी पत्नीच्या लक्षात आलं की अन्नात काहीतरी विषबाधा झाली. आता रामासमोर ठेवलेलं नैवेद्य आपले पती जेवतील म्हणून ती पटकन देवळामध्ये आली. ते रामासमोर उभेच होते बरं. आणि आता घास तोंडामध्ये घालणार एवढ्यामध्ये पत्नीने सांगितलं, ऐकलं का त्याला, थांबा थांबा जेवू नका. म्हटलं काय झालं, असं आहे असा प्रकार घडलाय की मांजराने त्या नैवेद्यामध्ये तोंड घातलं आणि मांजर गेलं याचा अर्थ तिथे काहीतरी विषबाधा झाली, तेव्हा कृपया खाऊ नका नैवेद्य. त्याने पत्नीकडे पाहिलं सज्जन आणि म्हटलं कसं शक्य आहे. म्हटलं मी बघितलंय माझ्या डोळ्याने तरी माझा विश्वास नाही याच्यावरती. म्हटलं असं का म्हणतं, माझ्यावर विश्वास तुझ्यावर विश्वास नाही असं म्हणत नाही मी, पण मला सांग मी जो नैवेद्य अर्पण रामाला अर्पण केलाय तो नैवेद्य त्या रामानं जेवला, त्याला काहीच झालं नाही, मग मला का होईल. केवढी श्रद्धा आहे. आपण काय विचार केला असता. आणि नुसतं बोलून राहिलं नाही बरं का, पत्नी समोर त्यांनी तो नैवेद्य भक्षण केला, सगळा नैवेद्य तो जेवले. त्या गृहस्थाला खरंच काहीही झालं नाही. पत्नी आश्चर्याने बघते, इकडे मांजर तडफडून गेलं, तोच नैवेद्य ह्याने खाल्ला, यांना काही झालं नाही, असं कसं झालं. म्हणून समोर सज्जनावर लक्ष गेलं त्या पत्नीचं. ते संगमरवराची रामरायाची मूर्ती काळी ठिक्क पडली. आणि त्या क्षणी लक्षात आलं की ते सगळं विष रामरायाने आपल्या अंगावरती घेतलं. ही श्रद्धा सज्जन होतो. नंतर पुढे त्या रामरायाच्या मूर्तीला दहीभाताचं लेपन केलं, त्याच्यामध्ये ते सगळं विष उतरलं, दहीभात काळा निळा झाला. आजही तिथे प्रथा चालू आहे. तर तिथे मावटा रामनवमीच्या उत्सवाच्या वेळी मी अजून बघितलेलं नाही बघा, पण ही अलीकडेच मला कथा करतो. सांगायचा मुद्दा काय, ते खरं की खोटं हा दूर करा म्हणजे, पण श्रद्धा कशी असावी, विश्वास असावा देवावरती. बरं का, तो देव आहे आणि माझ्या पाठी, तो माझ्या पाठीला काय म्हटलं मला नक्की काय होणार नाही. बरं का, आज मी कीर्तनाला लिहिताना माझी सौभाग्यवती सांगत होते. बरं का, कीर्तनाला जात आहे, ट्रॅफिक भरपूर आहे, पाऊस भरपूर पडतोय, जपून जा, तिकडे गेल्यानंतर फोन करा वगैरे वगैरे वगैरे. बरं का, तुमचा काय वेगळा अनुभव नसेल नाही. पंढरीनाथ महाराज जाताना एकच वाक्य सांगितलं, त्या मंगलमूर्तीच्या उत्सवाला जातोय त्याला सांगून ठेवलेलं आहे, तिथे न्यायची जबाबदारी तुझी, सेवा करून घ्यायची जबाबदारी तुझी, आणि सुखरूप घरात आणि परत आणून घरी सोडायची जबाबदारी तुझी. त्यामुळे तो असताना कसलीही काळजी नाही. तुका म्हणे घालू देवावरी भार बाहू हा संसार तया पायी. मूळ पद्यामध्ये अशी भगवंताची भक्ती कुणी केली, सुंदर असा चरित्र भाग आहे. हेची थोरती आवडते देवा, हेची थोरती आवडते देवा, हेची थोरती आवडते देवा.